Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेतील बंडखोरीनंतर अब्दुल सत्तार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री शिंदेंची 3.5 तास बैठक. युती धर्म पाळा, अर्ज मागे घ्या, शिंदेंच्या सत्तारांना सूचना. सत्तार आज मुख्यमंत्री फडणवीसांची घेणार भेट. शिंदेंच्या शिवसेनेतील 2 बंड शमले. संभाजीनगर जालन्याच्या जागेवरून सत्तार माघार घेणार, तर रायगडमध्ये देखील शिंदेंच्या शिवसेनेच्या जुईली दळवी अर्ज मागे घेतील अशी सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद. दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद होणार. 3 ठिकाणच्या बंडखोरांची नाराजी दूर करण्यास महायुतीला यश. शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, तर 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार. 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज होणार माफ. आचारसंहितेमुळे निवडणुकीनंतर घोषणा, फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्र्यांकडून अभिनंदन. कर्जमाफीच्या निर्णयानंतर मंत्र्यांकडून टाळ्या वाजवत फडणवीसांचं करण्यात आलं कौतुक. लाडकी बहीण या योजनेसारखा कर्जमाफीचा खेळ मांडू नका. शेतकऱ्यांची फसवणूक आम्ही खपवून घेणार नाही. राजू शेट्टींचा सरकारला इशारा. सोलापूरमध्ये विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का. आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद. अर्जावर बोगस सही सूचक नागेश भोसलेंचा आक्षेप, तर भाजपनं दबाव टाकला, प्रणिती शिंदेंचा आरोप. अमरावती विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार विप्लव बजोरिया यांचा अर्ज बाद. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुखांचा बजोरियांच्या अर्जावर आक्षेप. संपत्तीच्या माहितीत तफावत असल्याचा आरोप. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं नवी मुंबईमध्ये सरकार विरोधात आंदोलन. महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात मोर्चा. रस्त्यावर चूल मांडत महिलांची जोरदार घोषणाबाजी. गुजरातमध्ये सुरत धुळे महामार्गावर भीषण अपघात. 2 बसच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. अपघातानंतर दोन्ही बसला भीषण आग. मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10 लाखांची मदत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला शोक व्यक्त. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.